नमस्कार. उद्या चोराडे फाटीवरती मैदान भरते आणि ते मैदान जे आहे ते ओपनचं मैदान भरते आणि त्या मैदानामध्ये आपण एक अंदाजित 15 पैरे निवडलेले आहेत. पैरे बघूया कोणाचे कोणासोबत आहेत ते. चला मग सुरुवात करूया. एक नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला गरिबाचा बैल म्हटलं जातं, असा हा चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं, घरणीकीकरांचा हिंद केसरी, सप्त हिंद केसरी राजा. आणि राजासोबत कोण पळेल? राजासोबत पळेल जीवन ड्रायव्हर निलाम यांचा हिंद केसरी सुंदर. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी एकदा पळाली होती त्या नागठाणे मैदानात. 1 वर्ष कंप्लीट होईल तिथे 1 नंबर काढलेला. नक्कीच ती गाडी पळेल त्या मैदानात, दिसेल उद्या चोराडे फाटीवरती. 2 नंबरचा पायरा आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या पळेल. आणि चिमण्यासोबत कोण पळेल? चिमण्यासोबत पळेल त्यांचाच तिथला संतोष तोडकर यांचा साई. कारण की ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली आहे तेव्हा हा 1 नंबर नाही तर गुलाल हा घेऊनच गेलेला आहे. क्वचितच एखादं मैदान गाडी फॉल झाली असेल बरं का. तसेच 3 नंबरचा जो पैरा आहे वेगाचा शेवट सर्जा हा पळू शकतो फायर या बैलासोबत. आता सध्या चर्चेत आहे तो फायर. आता बघूया शेवटी सर्जाचा पैरा जो आहे तो एक अंदाज आपण लावू शकतो. कारण की सर्जाचा पैरा काल मैदानात चांगला होता, परंतु प्रेक्षकांच्या चुकीमुळे काल सर्जाला आपल्या हार पत्करावी लागली सेमीला. परंतु असं त्या सर्जा कमबॅक करेल, कारण त्याचं नाव कमबॅकचं दुसरं नाव सर्जा आहे. तसेच 4 नंबरचा पैरा आहे. कालच एक बिनजोड मारली बुलढाणाचा बाब्या आता सध्या विठ्ठल नानांच्या दावणीला आहे. आणि विठ्ठल नानांचाच घरचा बैल त्यांचा स्वतःचा आणि अजय शेट यांचा तेजा आणि बुलढाणाचा बाब्या ही जोडी पळताना दिसेल उद्याच्या चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये. तसेच 5 नंबरचा पैरा आहे त्यांचा विठ्ठल नानांचा आणि अजय शेट यांचा दिवाना हा कुणासोबत पळेल? दिवाना आणि हा पळेल रैना या बैलासोबत. कारण की रैना आता सध्या फॉर्मला खूप आहे. माळशिरसचा 1 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी आहे. नंतर तो मैदानामध्ये दिसला नाही आहे, परंतु एखाद्या मैदानात दिसला असेल, परंतु एवढं आठवत नाही आहे. नक्कीच उद्या रैना आणि दिवाण्या ही जोडी पळताना दिसेल. 6 नंबरचा पैरा आहे हिंद केसरी लाडू आणि त्याच्यासोबत पळणार आहे एक स्वराजचा पैरा. एक अंदाज लावतो, कारण की स्वराजचा पैरा एवढा मला माहीत नसतो. नक्की तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. हा 7 नंबरला पैरा असू शकतो अमित पाटील यांचा टिटवी आणि टिटवीसोबत बुलढाणाकरांचा काशी सगळ्यांना माहीत आहे, जो बुलढाणाचा बाब्याच्या दावणीतलाच बैल आहे काशी नावाचा. नक्कीच हा टिटवीसोबत पळू शकेल का बघूया. 8 नंबरचा पैरा आहे सप्त हिंद केसरी भारत. उद्या 100% पळेल का नाही माहीत नाही, परंतु जर पळाला तर तो सावकारसोबत पळेल. कारण की सावकार हा चांगलाच बैल आहे. कारण की भैया ड्रायव्हर वाटेगावकर हे चालवतात सावकारची गाडी नक्कीच, आणि ते भारतच्या सुद्धा गाडीवरती असतात. नक्कीच भारत आणि सावकार हा पैरा नक्कीच जुळून येईल उद्या. 9 नंबरचा पैरा आहे सर्किट आणि शूटर. ही जोडी चांगलीच फॉर्ममध्ये आहे. आता मागच्या काही मैदानामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मैदानं झाली, विरकरवाडीला मैदान झालं, तिथं गुलालामध्ये होते ही सर्किट आणि शूटर. 10 नंबरचा पैरा आहे चिमण्या डॉन आणि SP. माहीत आहे SP एक वेगळंच नाव आहे या बैलाचं, आणि चिमण्या डॉन हा पण वेगळाच आहे. परंतु बघूया काय कमाल करतील ही जोडी उद्या. तसेच 11 नंबरचा पैरा आहे विजय मेडिकल पुसेगाव यांचा बैल असेल, कोण ना कोणतरी असेल, किंवा घरचाच साज जास्त करून ही पळवतात. परंतु उद्याच्या मैदानामध्ये विजय मेडिकल पुसेगाव ही जोडी तुम्हाला दिसेल मैदानामध्ये. 12 नंबरचा पैरा आहे चेंडू आणि बादशाह. बघूया काय कमाल करते ही जोडी चेंडू आणि बादशाहची. तसेच 13 नंबरचा पैरा आहे दैवत गोवेकर यांचा बैजा आणि बैजासोबत पळेल बबलू चाचा यांचा दुसा असलेला राजा. नक्कीच बघूया बैजा आणि राजाची काय कमालची जोडी जमेल. आणि नक्कीच ही जर जोडी जमली 100% गुलालामध्ये असेल. बघूया. तसेच 14 नंबरचा पैरा आहे शंभू आणि सोन्याचा पैरा. बघूया काय कमाल करेल. आणि 15 नंबरचा जो पैरा आहे तो थैमान आणि महाकाल हा पैरा असेल. आता नक्कीच सगळ्यांना एक कल्पना सुचली असेल की बकासूर येणार आहे का नाही. बकासूर नाही आहे येणार त्या मैदानामध्ये, त्याच्यामुळे बकासूर आता कधी पळेल मी नक्कीच व्हिडिओ बनवून घेऊन येईन, त्यावेळेस सांगेन बकासूर कोणत्या मैदानात पळणार आहे. परंतु तुर्तास तर हे 15 पैरे एक अंदाजित आणि संभावित पैरे आहेत. जर तुम्हाला पैरे माहीत असतील बाकीचे किंवा या बैलांचे तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो.